नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शरद जाधव. आज आपण स्पेशल काय आणलं तर स्पेशल म्हणजे एबीपीएस सीएसओ स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी मॅथ्स म्हणजे क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा लास्ट 3 इयरचा कट ऑफ कसा होता, मॅथ्सच्या पेपरची लेवल कशी कशी वाढत गेली, कसे कसे त्यामध्ये आपल्याला यूज करून कशा कोणत्या फंड्याचा कोणत्या शॉर्टकट कोणत्या टॉपिकवर मेहनत करायचा, या वर्षी जर आपल्याला एसओ बनायचं असेल तर आपल्याला कोणते चॅप्टर मॅथ्सवर कसे जास्तीत जास्त मार्क घेऊन कट ऑफ जो क्लिअर करायचा असेल त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. यामध्ये डिटेल अनालिसिस आपण त्याबद्दल करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्ही गेल्या वर्षीचा कट ऑफ बघितला असेल 2025चा, तर आयटी ऑफिसरचा कट ऑफ होता बघा 58, जो की सर्वात जास्त होता. तसाच एचआरचा कट ऑफ सुद्धा होता 62, जो खूप जास्त होता. त्यानंतर ऍग्रिकल्चर ऑफिसरचा कट ऑफ होता 50. मार्केटिंग ऑफिसरचा त्यामध्ये विद्यार्थी कम राहतात, जागाही कमी असतात 27. याला मॅथ्स नसतं, जे असतं म्हणून याचा कट ऑफ. जर तुम्ही बघितलं असेल हा कट ऑफ पहिले बघा, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा कट ऑफ पहिले इतका कमी लागत होता 20, 15, 30. आता तो वाढत 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 50 पर्यंत गेलेला आहे. का विद्यार्थी इतका अभ्यास करते. आयटी इंजिनियरचे लोक असतात तो तर कट ऑफ जास्तच लागतो आणि मार्केटिंग ऑफिसर आणि एचआरचा सुद्धा जास्त आहे. मग हा कट ऑफ ओव्हरऑल कट ऑफ आहे 125 पैकी. मग 125 पैकी जर हा कट ऑफ असेल तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय की आपला सिलेबस काय. 125 मार्काचा पेपर आहे आणि त्याला 150 क्वेश्चन आहे आणि किती मिनिटं आहे 120 मिनिटं. त्यापैकी 50 मार्कासाठी काय येणार तर रिझनिंग, त्याला 40 मिनिटं आहे. 50 मार्कासाठी काय येणार कॉन्ट, 50 क्वेश्चन, त्याला 40 मिनिटं आहे. आणि 50 मार्कासाठी कोण येणार तर इंग्लिश, पण त्याचे मार्क किती पकडले जाणार फक्त 25, म्हणजे त्याला 40 मिनिटं. म्हणजे याचा अर्थ 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, एक क्वेश्चन अर्धा मार्काला, असे 25 इकडे एक एक मार्काला, म्हणजे 150 क्वेश्चन 125 मार्क, 120 मिनिटाचा राहतो पेपर. मग आपण बोलणार मॅथ्स बद्दल, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बद्दल, की यामध्ये पेपरचं अनालिसिस, पेपर कसा होता कसा नाही. तर बघा, लास्टचे 3 वर्षाचे मी कट ऑफ काढलेले आहे. लास्टचे 3 वर्षाचे 3 वर्षाचे कट ऑफ जर घेतलं, आयटी ऑफिसरला 2023 ला मॅथ्सचा सेक्शनल कट ऑफ होता 3.75 ते 9.50. नंतर बघा 3.75 वाढला आणि आता झाला 9, म्हणजे कट ऑफ वाढत वाढत गेला. लॉ ऑफिसर पण बघा 3.75चा 5 झाला, 5चा 9.50 झाला, वाढत गेला. ऍग्रिकल्चर ऑफिसर ज्यांना मॅथ्सचा संबंध नसतो, एफ जो मॅथ्स बद्दल त्यांचा कॉलेज पासून संबंध जुळतो, अशांना मॅथ्स अवघड जातं असे लोक म्हणतात, परंतु मॅथ्स त्यांना सोपं जातं. विद्यार्थी मित्रांनो पहिले त्यांचा 2023 ला बघा किती होता 3.75, नंतर 5 आणि आता किती झाला यांचा 5-6 आणि आता किती झाला 11.25. कट ऑफ वाढत चाललेला आहे. म्हणजे येत्या काळामध्ये सुद्धा हा कट ऑफ वाढू शकतो, ही 100% गॅरंटी आहे. मला सांगा 3.5 होता, 3.5चा 5-6 झाला, त्याच्यानंतर 11.25 पर्यंत गेला, तरी पण विद्यार्थी 11.25 न घेता यामध्ये 20-30 मार्क घेता, डोळे बंद करून ते कट ऑफ क्लिअर करता. विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला आपली स्ट्रॅटर्जी बदलावं लागेल. मग स्ट्रॅटर्जी बदलण्यासाठी बघा, सगळ्यात पहिले पेपर पॅटर्न कसा येतो, स्पीड मॅथ येतं 10 ते 12 या 15 मार्कापर्यंत आपण बघू, त्याला 10-12च पकडू आपण, का 50 मार्काचा अनालिसिस आहे. डाटा इंटरप्रिटेशन डी येतो 10 ते 15 मार्काला. अर्थमॅटिक येतं 15 ते 20 मार्कासाठी. असं तुमचा टोटल 50 मार्काचा आपण पेपर पकडू. पण यामध्ये क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 किंवा डाटा सफिशियन्सी या 2 पैकी एक सुद्धा येतं, म्हणजे येतं. मग जर आपल्याला हे पेपर जर क्लिअर करायचे असेल तर आपला सगळ्यात मोठा हातोडा म्हणजे सगळ्यात मोठा आपला पॉईंट राहणार, जो स्ट्रॉंग पॉईंट, तो म्हणजे कोणता आपल्याला यायला पाहिजे स्पीड मॅथ. स्पीड मॅथ्स मध्ये काय काय ना, सिम्प्लिफिकेशन असेल, त्यानंतर अप्रॉक्सिमेट असेल, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तुमचा नंबर सिरीज असेल किंवा रॉंग नंबर सिरीज असेल किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन असेल. हे मला सांगतो याचे एकही मार्क कटायला नको इतका तुमचा अभ्यास क्लिअर, पण एकही मार्क कटायला नको इतका क्लिअर. त्यानंतर डीआय, आपण डीआय ची स्पेशल अशी प्रॅक्टिस करून घेऊ की डीआय मध्ये एकही डीआय अवघड जाणार. मला माहिती आहे 5 पैकी 2 प्रश्न खूप अवघड असतात, ते आपण स्किप करा, 3 तर सॉल्व्ह करा. आपल्याला कट ऑफ तर क्लिअर करायचाच आहे, परंतु आपल्याला स्कोरिंग पण करायचं आहे. तुम्ही जर कट ऑफ बघितला असेल तर प्रत्येकाचा कट ऑफ 125 पैकी 50, 60, 62, त्याच्यानंतर 58च्या आसपास गेला, म्हणजे 60च्या आसपास. ह्या वेळेस सुद्धा पेपर कसा आहे मला नाही माहित, परंतु कट ऑफ 50 ते 55 किंवा 60च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. तर आपल्याला ते 60 मार्क घ्यायचं असेल तर मला सांगा, इंग्लिशमध्ये आपल्याला 10-12 मार्काचे संत शेती सर म्हणा तितके आपल्याला मार्कापर्यंत घेऊनच जाणार.
रिझनिंग मध्ये आपण पझल आणि सिटिंग त्याच्यानंतर बेसिक सोडून 20-25 पर्यंत जातो. पण मॅथ्स मध्ये जर तुम्हाला 50 पैकी 25-30 मार्क घ्यायचे असेल, तर ही बॅच मध्ये आपण जे शिकणार ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याची प्रॅक्टिस करा. 25च्या पुढेच मार्क घेऊन देण्याची जिम्मेदारी माझी राहील, ही माझी गॅरंटी. त्यानंतर अर्थमॅटिक 15 ते 20 मार्काला अर्थमॅटिक पूर्ण आहे ना, ॲव्हरेज, एजेस, पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स सगळे. आणि त्यांच्याच आधारावर क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 राहणार. ज्या क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 म्हणजे काय? तर तुम्हाला 2 हे देतील सेंटेन्स, की ज्यामध्ये एकामध्ये एक उत्तर आहे ना, दुसऱ्यामध्ये दुसरं उत्तर आणि हे क्वांटिटी सेम आहे, इक्वल आहे, मोठी आहे, छोटी आहे, काय ते येणार. त्यानंतर डाटा सफिशियन्सी म्हणजे काहीतरी देणार, की बाबा अचं वय 4 वर्षांतर किती आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार. त्यांना डाटा 1 टाकून तुमचं उत्तर येणार, डाटा 2 टाकून उत्तर येणार. हे कधी जमतं? ज्याचं कमर्शियल पक्का असेल त्यालाच जमतं. तर याबद्दल पण आपण शॉर्टकट कशा करायचं ते शिकू. ही सर्व इतकी मोठी जबरदस्त इन्फॉर्मेशन आहे. मग यासाठी सिलेबस काय काय आपल्याला? तर सिलेबस बघा, नंबर सिरीज, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, त्यानंतर सिम्प्लिफिकेशन असेल, अप्रॉक्सिमेट सिम्प्लिफिकेशन, हे सर्व स्पीड मॅथमध्ये ना. त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन, बार ग्राफ, लाईन ग्राफ, पायचार्ट, टेबल, केसलेट, हे सर्व डाटा सफिशियन्सी, केसलेट डी आहे, हे सगळं डाटा अँड लॉजिकलमध्ये आहे ना. त्यानंतर तुम्हाला सांगतो कमर्शियल मॅथ, यालाच आपण काय म्हणतो अर्थमॅट्रिक. कोणते कोणते? ॲव्हरेज, प्रॉफिट लॉस रेशो प्रोपोर्शन, त्याच्यानंतर मिक्सचर एलिगेशन, वर्क, त्याच्यानंतर प्रोबेबिलिटी, सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट, त्यानंतर टाइम अँड वर्क, एनर्जी, टाइम स्पीड डिस्टन्स, त्याच्यानंतर परम्युशन कॉम्बिनेशन, हे सर्व पार्ट तुम्हाला येतो आपल्या सिलेबसमध्ये. मग या सर्वांचा जर अभ्यास करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आजच आपली बॅच जॉईन करा. जे आपण बॅच टाकलेली आहे फक्त आणि फक्त एसओ साठी स्पेशल, टार्गेट IBPS स्पेशल एसओ 2026. सगळ्याच एसओ साठी 3000 फीज आहे, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त 1500 फीज आहे. तर कृपया ही बॅच परचेस करा. आत्ताच सांगतो, या वर्षी मॅथ्सचा कट ऑफ जर क्लिअर करायचा असेल, या वर्षी जर मॅथ्समध्ये स्कोरिंग सब्जेक्ट बनवायचा असेल, तर ही बॅच लावणं खूप आवश्यक आहे. जर आपण बॅच लावली असेल तर आपल्या मित्रांना पण सांगा, जास्तीत जास्त जणांनी एनरोल करा. चलो, थँक्यू सो मच. बाय बाय.